एवढ्या उशिरा तुम्ही आता वॉकला चाललाय? अरे वॉकला नाही जात आम्ही ट्रॅव्हल ऑफिसला जातोय चौकशी करायला. मला सांग, मी तुम्हाला पाठवतो. कुठे जायचं सांग? अरे नको, आम्ही जाऊ की. मी देवाला नवस बोलले होते, नातवाचं लग्न झालं की चारधाम यात्रेला जाईल. आता नातवाचं लग्न तर अगदी मनासारखं झालं. नशिबान आहेस. हो मग आहेस, पण आता जे बोलले ते करायला हवं की नाही? अरे पण सगळं आजी ऑनलाईन आहे आता. तुला काय जायची गरज आहे तिकडे? मी करून देऊ पटापट बुकिंग. अरे आम्ही जाऊ की, म्हणून तर मी नलूला म्हटलं माझ्याबरोबर चल, जरा चौकशी करून येतो. आणि तेवढाच आम्हाला टाइमपास. काय का नलू? आता माझ्या नशिबात चारधाम यात्रा आहे की नाही माहित नाही, पण चौकशी करून ठेवायला काय हरकत आहे? हो ना रे समर? हे बघ, तुला जायचं असेल ना तर तू जा यांच्या बरोबर. तिच्या नातवाचं लग्न झालंय म्हणून ती चालले चारधाम यात्रेला. नाही मग या अर्थाने तुला कधीच जाता येणार नाही. आता तेवढ्यासाठी माझ्या मागे लागू नकोस. हा, आणि हे बघ, रिक्षाने वगैरे जाऊ नको. तेवढ्यासाठी आता धाडसी खेळ खेळू नको. मी हवं तर 2 बॉडीगार्ड्स पाठवतो तुझ्यावर. अरे बॉडीगार्ड नको, ही आहे ना माझी लहानपणापासूनची बॉडीगार्ड शशी. अरे एकदा ना लहानपणी, अगं ती कोण होती का ती? तू नाही का ते तिचे असे केस ओढले होतेस ती? लेले ती दुसरी जी तिला तो जिलीस दोन ठेवून. ती परांजपेंची सुनीता. अरे काय झालं, लहानपणी ना एकदम शाळेत जाताना ना तिने मला असं धक्का मारला होता. मग हिने तिला जे लावलं आणि ते तर काहीच नाही. अरे पिंट्या एकदा काय झालं माहिती? आजी कळलं नाही, मला माहिती तू काही ऐकणार नाहीस. जा तुम्ही दोघी, पण काळजी घ्या. हिच्या लग्नाचं काय कधी होणार आहे? मी तुम्हाला बोलले होते ना सरपोतदार म्हणून, त्यांना सुद्धा बोलवलंय मी. येतच असतील ते आता. ह्या बघा आल्याच. येऊ का? हो या ना या. नमस्कार, या मिसेस सरपोतदार. मी सांगितलं होतं ना त्या, तुम्ही गप्पा मारत बसा, मी येते. बर बसा. हो हो बस. हा, काय नाव मुलाचं? प्रतीक. हा छान आहे. वय किती? 39. पण मी बँकेत जॉब करतो. हो, आणि आमचा स्वतःचा 2 BHK पण आहे. माझ्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. आमची हुंड्याची वगैरे काही अपेक्षा नाहीये. आता ह्याच्यावर थोड्या जबाबदाऱ्या होत्या ना, म्हणून लग्नाला उशीर झाला. बाकी काही नाही, पण मुलगी आम्हाला सुंदर, सुशील आणि खूप शिकलेली हवी आहे बरं का. पण वय 30 पेक्षा जास्त नकोय. हो, तेवढं मात्र आहे. काय ना, लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत आम्हाला नातवंड हवंय, म्हणून आम्ही आपली 30च्या आतली म्हणजे साधारण 27-28ची मुलगी बघतोय. म्हणजे असं वयात थोडं अंतर आहे, पण आमची तेवढी एकच अट आहे बाई, बाकी काही नाही. काहीच हरकत नाहीये. हे बघा, ही माझी मुलगी स्वानंदी आणि तुम्हाला अगदी हवी आहे ना तशीच आहे. नाकी डोळी तर छानच आहे. हिच्याही लग्नाला उशीर झाला का? हो, PhD करत बसली ना, म्हणून थोडं लग्न लांबणीवर पडलो. अरे वा, PhD केलंय, छान छान. काय वय आहे तिचं? 28. हो का? मम्मा, हा शांत राहा जरा. द्या ठेवते बाई तुझ्या बहिणीचा फोटो नीट. 28 वय. बर, पत्रिका द्या तुम्ही, आपण जुळवून बघू आणि मग पुढची बोलणी करूयात. हो हो, काहीच हरकत नाहीये, पण पत्रिका आणली नाहीये, ती घरीच राहिली बघा. विसरले पत्रिका आणायला. झालं का बोलणं? हो हो झाली आहे, पण फक्त पत्रिका घरीच राहिली, आणली नाही. अहो इथे येताना पत्रिका सोबत आणायचीच असते. बरोबर आहे बरोबर आहे. विसरले कशी, मला तेच कळलं नाही. पण मी आणते ना पत्रिका, मी नक्की यांना देते पत्रिका. तुमचा नंबर मिळेल का मला, म्हणजे मी यांच्याकडे पत्रिका पोचती करेन. हो दे फोन. घ्या नंबर. बर, येऊ आम्ही. हो या. हो चल येऊ आम्ही. नक्की. मी पाठवते पत्रिका तुम्हाला. हा हो, येतो. चल, होईल सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नका. डोळे डोळे उघडे ठेवा. डोळे नाही मिटायचे, आपल्याला जागा राहायचंय. माझ्याकडे बघा बरं. आजी जाग्या व्हा.
पाणी पाणी प्या बरं, थोडंसं पाणी प्या. बरं वाटतंय का तुम्हाला आता? हो. बरं ऐका ना, आपल्या अगदी बाजूला डॉक्टर आहे, आपण पटकन जाऊन येऊया का? नको नको, डॉक्टरांची काही गरज नाही. मी घेऊन जाऊ का तुम्हाला तिथे? नको, खरंच नको. अगं असं हल्ली होतं मला अधूनमधून. अगं मग कशाला यात्रेला जायची तयारी केलीस तू? आत्ता ओरडू नकोस ग माझ्यावर. बरं मला सांगा, तुम्ही खाऊन निघाला होतात का? काहीतरी खाल्लं होतात का? गोळ्या आहेत का तुमच्या कुठल्या? बीपीची वगैरे गोळी आहे तुम्हाला? ती घेतली होती तुम्ही सकाळी? तरी मी म्हणत होते नंतर जाऊया, आज नको जाऊया. अगं औषधं घेते मी, एवढं काही नाही. कधीतरी मध्ये मध्ये ना लो वाटतं, एवढंच. अरे बापरे, तुमचं डोकं दुखतंय का? मी तुमचं डोकं चेपून देऊ? त्यांना लो बीपीचा त्रास आहे बहुधा. हा, मग मला असं वाटतं की आपण एक कॉफी मागवूया. थोडी साखर जास्त घातलेली कॉफी घ्या तुम्ही. प्रथम 2 घे कॉफी. त्याही घेतील ना? 2 कॉफी घेऊन ये रे, आणि एकामध्ये साखर जास्त घाल. स्वानंदी, तुला बरीच माहिती आहे ग. अहो, बाबांना बीपीचा त्रास आहे, त्यामुळे काही बेसिक गोष्टींची माहिती ठेवली आहे. त्यांना आता लो बीपीचा त्रास होतोय ना, सो जिभेखाली साखर ठेवली त्यांच्या, आता पटकन बरं वाटतं.